नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। सकाळचे 9 वाजता आहेत आणि आता आपण पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। 22 जानेवारीला मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजितदादा अयोध्येला जाणार नाहीत। 22 तारखेनंतर संपूर्ण मंत्रिमंडळासह राम मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार। मुख्यमंत्री शिंदेंची ट्विट करत माहिती। उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण। स्पीड पोस्टनं उद्धव ठाकरेंना निमंत्रण मिळाल्याची माहिती। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये जाणार की नाही, ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष। उद्धव ठाकरे उद्या नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेणार। अयोध्येमध्ये आपण नंतर जाऊन दर्शन घेणार असल्याचं ठाकरेंकडून आधी स्पष्ट। अयोध्येमधल्या नवीन राम मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। मंदिर परिसरात उद्याच्या सोहळ्याची तयारी सुरू। गाभारा आणि शिखरालाही आकर्षक सजावट। अयोध्येमधल्या राम मंदिर परिसरामध्ये फुलांची आकर्षक सजावट। रामलल्लाच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सजली। फुलांच्या हारांनी जय श्रीरामचा नारा। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण अयोध्येला छावणीचं स्वरूप। देशभरातून 6,000हून अधिक व्हीव्हीआयपी अयोध्येमध्ये दाखल होणार। सुरक्षेच्या दृष्टीनं स्थानिक पोलिसांसोबतच राखीव दल आणि केंद्रीय बल सज्ज। 22 जानेवारीला राज्य सरकारकडून सार्वजनिक सुट्टी। मुंबई विद्यापीठाच्या 14 परीक्षा लांबणीवर। पुढील परीक्षा 31 जानेवारीला घेतल्या जाणार। मनोज जरांगेंच्या पायी मोर्चाचा आजचा दुसरा दिवस। काही वेळातच मनोज जरांगे पाटलांचा हा पायी मोर्चा सुरू होणार। कुणबी नोंदी न सापडलेल्या गावामध्ये फेर तपासणी करा। गावागावात जाऊन कुणबी नोंदी शोधा। कुणबी प्रमाणपत्राचं वाटप युद्धपातळीवर करा। मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सूचना।